महत्त्वाचा अपडेट आहे कोल्हापुरातनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणामुळे आधीच कोर्टामध्ये आणण्यात आलं। 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार आहे अशी माहिती आहे, परंतु त्याआधीच कोर्टासमोर त्याला हजर करण्यात आलंय। कोरटकरला पहिल्यांदा कोर्टासमोर हजर करताना शिवप्रेमींनी प्रचंड मोठी गर्दी केलेली होती। कोरटकरला कोल्हापुरी पायताणांचा हिसका दाखवण्याचा प्रयत्न दोनदा झाला होता आणि या पद्धतीचा प्रकार पुन्हा घडण्याची शक्यता लक्षात घेऊनच पोलिसांनी अधिक खबरदारी घेतली आहे आणि आधीच कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलंय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन केल्याची कबुली कोरटकरने पोलीस तपासामध्ये गेल्या काही दिवसात दिलेली आहे। हैदराबाद मार्गे चेन्नईला पळून जाणार होतो अशीही कबुली त्याने दिली आहे। तसंच 2 गाड्या वापरल्या, काही नातेवाईक आणि मित्रांची मदत घेतली याचीही कबुली कोरटकरने दिली आहे। दरम्यान तपासादरम्यान ज्यांची नावं घेतली त्यांच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलीस रवाना झाले। त्यामुळे आज ही सगळी माहिती कोर्टामध्ये सादर होईल आणि त्यानंतर कोल्हापूर पोलीस पुन्हा एकदा प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी 7 दिवसांनी वाढवून मागण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, गेल्या वेळेला पण आपण पाहिलं होतं की प्रचंड मोठा जमाव पोलीस स्टेशनाबाहेर जमलेला होता, त्यामुळे पोलिसांनी मागच्या दाराने न्यायालयामध्ये नेलेलं होतं प्रशांत कोरटकरला आणि आज अशीच खबरदारी घेत त्यांनी आधीच कोर्टामध्ये नेलेलं आहे। परंतु सुरक्षेचा अजूनही कुठेतरी प्रश्न आहे का? जमाव अजूनही जमतोय का? कोल्हापूर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कोरटकरला आज सकाळी 8 वाजताच कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आणलं। कडेकोट बंदोबस्त आहे तो तैनात ठेवला। याचं कारण म्हणजे ज्यावेळी पहिल्यांदा प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी कोर्टामध्ये ज्यावेळी हजर केलं त्यावेळी काही शिवभक्त या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी प्रशांत कोरटकरवरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच कुठलीही खबरदारी किंवा गेल्यावेळी जो प्रकार घडला तो प्रकार घडू नये याच्यासाठी पोलिसांनी खबरदारी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त आहे, काही सिव्हिल ड्रेसमध्ये देखील पोलीस आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण ही प्रशांत कोरटकरचे आज पोलीस कोठडी संपते आणि आपण जर बघितलं तर कोर्टाच्या गेटवरती प्रत्येक गाडी आहेत ती या ठिकाणी तपासून सोडली जाते। प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येणारा व्यक्ती हा तपासून सोडला जातो, कारण गेल्या वेळी प्रशांत कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न आहे तो झाला होता आणि म्हणून असा अनुचित प्रकार यावेळी कुठेही घडू नये याच्यासाठीच कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा सतर्कता बाळगलेली आहे। साधारण 11 वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती आहे ती मिळालेली आहे। यावेळी देखील कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी 7 दिवसांची मागणार आहे। त्यामुळे कोर्टामध्ये नेमकं काय कोल्हापूर पोलीस सादर करतात, कारण गेल्या 3 दिवसापासून त्यांची जी कबुली त्यांनी दिलेली आहे, जो तपास केलेला आहे त्यानुसार ती सगळी कागदपत्र कोल्हापूर पोलीस ही आता कोर्टासमोर सादर करतील आणि पुन्हा एकदा त्याची गरज आहे आपल्याला यासाठी पोलीस कोठडी आहे ते मागतील। कोल्हापूर पोलीस या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तपासून सोडत आहेत, कारण कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी कोल्हापूर पोलिसांचा प्रयत्न आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला गेटवरती चेक केलं जातं आणि मगच त्याला बाहेर घेऊन गेलं जातं। गेल्या वेळी बघितलं तर हेच जे आहेत शेळके त्यांनी प्रशांत कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता ते पुन्हा कोर्टाच्या परिसरामध्ये आले त्यामुळं पोलिसांनी त्यांना घेरलेलं आहे। या ठिकाणाहून आत जाऊ नये याच्यासाठी त्यांची जी मागणी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी ठेवली की तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही, कारण यांनीच गेल्यावेळी प्रशांत कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता ते पुन्हा कोर्टाच्या आवारात आल्यामुळे पोलीस सतर्क झालेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांकडनं नक्कीच प्रशांत कोरटकरांना आणि एकंदरीत सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहे आणि आपण बघतोय की पोलीस त्यांना आता त्या भागातनं घेऊन जात आहेत। विजय, अंगाला हात लावाय नाही पोलीस नाही ऐका दाखवा लागलो ना, बघा तरी या ठिकाणी जे शेळके आहेत गेल्यावेळी यांनीच प्रशांत कोरटकरवर चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आहे तो केला होता, त्यामुळे यांना पुन्हा एकदा या ठिकाणी येऊ दिलं जात नाही। त्यांना घेऊन जाण्याचा या ठिकाणी कोल्हापूर पोलीस त्यांना घेऊन पुन्हा एकदा गाडीत घेऊन जात आहेत। अक्षरशः या ठिकाणी
त्यांना खरे विजय यांना फरफटत कोल्हापूर कोर्टाच्या पोलीस फरफटत गाडीमध्ये घेऊन जात आहेत कुठल्याही पद्धतीने ते पुन्हा एकदा कोर्टाच्या म्हणजे आतमध्ये गेले होते. मात्र आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, पोलिसांच्या गाडीमध्ये घातलेलं आहे आणि पोलीस मोठा बंदोबस्त आहे तो तैनात केला आहे आणि एकही व्यक्ती ही अशा पद्धतीनं कोर्टाच्या आवारात जाणार नाही याची खबरदारी पोलीस घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याच प्रशांत कोरटकरवरती याच शेळकेंनी चप्पल फेकली होती आणि कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. शेळके काय सांगतात? कोर्टात तारीख आहे तर साहेब आहे तर माझी पर्सनल आणि कोर्टात तारीख आहे मात्र मला येऊ दिलं जात नाही अशा पद्धतीचं त्यांचं म्हणणं आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते. हे आता शेळकेंना घेऊन कोल्हापूर पोलीस हे घेऊन गेलेले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये याच्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेकडो पोलीस आहेत ते कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारामध्ये काही ड्रेसवर आहेत, काही सिव्हिलवर आहेत. प्रशांत कोरटकरला आतमध्ये आधीच आणलेलं आहे. याच शेळकेने गेल्यावेळी कोर्टाच्या बेसमेंटला लपून बसून प्रशांत कोरटकरवरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर आता कोर्टाचे हे सगळे गेट्स आहेत ते बंद करताना आपल्याला पाहायला मिळतात. कोर्ट देखील या ठिकाणी पोहोचलेला आहे. म्हणजे पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठीचाच प्रयत्न होतोय पूर्वी. विजय, त्यामुळे ज्या पद्धतीचा जमाव गेल्या वेळेला जमलेला होता त्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही पद्धतीने कायदा हातात घेतलेला आम्हाला चालणार नाही असा थेट संदेशच पोलिसांनी दिलाय असं आपण म्हणायचं का? ही दृश्य बघतोय आपण. शेळके या व्यक्तीने लपून बसून पोलीस स्टेशनच्या बेसमेंटमध्ये गेल्या वेळच्या सुनावणीला प्रशांत कोरटकरवरती चप्पल फेकण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याची उचलबांगडी केलेली आहे पोलिसांनी आणि ते त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहेत. वास्तविक पाहता माझी पर्सनल डेट होती अशा पद्धतीचा दावा कोर्टामध्ये ही व्यक्ती करत होती. परंतु आता पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव एक थेट संदेश कुठेतरी आंदोलनकर्त्यांना दिलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.